नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंजाब अँड अँड सिंध बँक अप्रेंटिसशिप रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुमची सरकारी बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असेल मित्रांनो, तर ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे मित्रांनो. कारण एकूण 635 जागा जाहीर झाल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. व्हिडिओ स्किप करू नका. जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही समजणार नाही मित्रांनो. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण जागा 635 आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, या भरतीमध्ये टोटल जागा 635 आहेत. व मित्रांनो, महाराष्ट्रासाठी टोटल 30 जागा देण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी भरती होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये टोटल 30 जागा आहे. तर मित्रांनो, त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यानंतर ना मित्रांनो, महत्त्वाच्या तारखा. तर मित्रांनो, सर्वात आधी महत्त्वाच्या तारखा पाहूया. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया ही 21 मे 2026 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2026 आहे. हे मित्रांनो, हे पहा मित्रांनो, 21 मे 2026 रोजी मित्रांनो अर्ज सुरू झालेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2026 आहे. त्यामुळे उशीर करू नका मित्रांनो. अप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊन नोंदणी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, अप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊन तुमची रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. त्यानंतर मित्रांनो, एलिजिबिलिटी. तर मित्रांनो, आता पात्रतेबद्दल बोलूया. तर कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. हे पहा मित्रांनो, कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे व तुमची वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष इतके आहे मित्रांनो. तसेच स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट. मित्रांनो, तुम्हाला तुमची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वांचा आवडता मुद्दा तो म्हणजे स्टायपेंड आणि कालावधी. तर मित्रांनो, या अप्रेंटिसशिपमध्ये तुम्हाला दरमहा 12,300 रुपये इतका स्टायपेंड मिळणार आहे मित्रांनो. व प्रशिक्षण कालावधी हा 12 महिन्यांचा असेल. बँकेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे असल्यामुळं मित्रांनो, भविष्यातील करिअरसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला स्किल शिकायला मिळणार आहे मित्रांनो. प्लस तुम्हाला 12,300 इतका स्टायपेंड पण मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जे विद्यार्थी इच्छुक असेल सरकारी बँकेमध्ये काम करण्यासाठी, त्यांच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाले ते या भरतीसाठी काय मित्रांनो पात्र आहेत मित्रांनो. तर बँकेमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही भरती खूप चांगली आहे मित्रांनो. ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप चांगली संधी आहे. त्यानंतर मित्रांनो, निवड प्रक्रिया. तर मित्रांनो, निवड प्रक्रिया खूप सोपी आहे. 10वी + 12वी म्हणजेच 12वीच्या गुणांवर मेरिट तयार केले जाणार आहे. कोणतीही परीक्षा नाही. त्यामुळे ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांनी ही संधी अजिबात सोडू नये. हे पहा मित्रांनो, तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाही मित्रांनो. तुमचे 12वीच्या गुणांवर तुमचं मेरिट तयार केलं जाणार आहे मित्रांनो. त्यामुळं ज्यांचे मार्क्स चांगले असतील मित्रांनो, त्यांनी ही संधी अजिबात सोडू नका. फक्त आणि फक्त 12वी मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, अर्ज फी. तर मित्रांनो, ॲप्लिकेशन फी जी आहे मित्रांनो, जी अर्ज की जसं की SC, ST आणि PWD. SC, ST, PWD उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये इतकी आहे मित्रांनो फी. व जनरल, OBC, EWS उमेदवारांसाठी 200 रुपये इतकी फी ठेवण्यात आली आहे मित्रांनो. तर फी ऑनलाईन भरावी लागणार आहे मित्रांनो. फी ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो. तर अर्ज करताना काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील, जसं की आधार कार्ड तुमचं, फोटो व सही, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि जातीचा दाखला. त्यामुळे आधीच सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा. हे बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड, फोटो, सही, ग्रॅज्युएशन मार्कशीट, जातीचा दाखला इतके सारे डॉक्युमेंट असतील तर मित्रांनो, तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्यामुळे आधीच डॉक्युमेंट तुमचे सगळे एकत्र ठेवा मित्रांनो.
ओके. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशी आपण भरतीबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो, ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी. व मित्रांनो वेळेत अर्ज करा. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही वेळेत अर्ज करा आणि मित्रांनो अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट तपासा मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो पंजाब आणि सिंध बँक कॅपिटल रिक्रुटमेंट 2026 बद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहिलेली असेल मित्रांनो. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मित्रांनो कमेंट करा. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.